नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण रेडीमेड अशी ही रांगोळी बनवायला शिकूया। सर्वात आधी एका बटर पेपरवर स्केच पेनच्या मदतीने कृष्णाचे चित्र काढून घेऊया। त्यावर A3 साइजची OHP शीट ठेवूया आणि मार्करनी आउटलाइन मार्क करून घेऊया। मार्क करून झाल्यावर खालचा बटर पेपर बाजूला काढून घेऊ। आता एका डिस्पोजेबल कपमध्ये फॅब्रिक ग्लू आणि पाणी समप्रमाणात घेऊ आणि ब्रशच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ब्रशच्या मदतीने OHP शीटवर ग्लू आणि पाणी यांचे मिश्रण लावून घेऊया। आपण एक पातळ असा लेयर लावणार आहोत। आता त्यावर हाताने रांगोळी टाकून घेऊया। एका प्लास्टिकच्या पिशवीच्या मदतीने ती रांगोळी हाताच्या मदतीने अशा प्रकारे प्रेस करून घेऊया। अशा प्रकारे प्रेस करून ती रांगोळी OHP शीटवर घट्ट अशी चिटकून राहील। जास्तीची रांगोळी आपण अशा पद्धतीने झटकून घेऊया। अशाच प्रकारे आपण ही पूर्ण रांगोळी बनवून घेऊया। ही रांगोळी घाई गडबडीच्या वेळेला खूप उपयोगात येते। जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आता ही रांगोळी आपण पूर्णपणे सुकवून घेऊया। ही रांगोळी फॅन खाली साधारण 30 मिनिटांमध्ये सुकून जाते। 30 मिनिटांनंतर पुन्हा आपण
ग्लू आणि पाणी यांचे मिश्रण ब्रशच्या मदतीने रांगोळीवर लावून घेऊ आणि अजून एक लेयर रांगोळीची लावून घेऊया. रांगोळीचा दुसरा लेयर लावल्यानंतर ही रांगोळी आपण पूर्णपणे सुकून देऊया. साधारण 2 तासामध्ये ही रांगोळी पूर्ण सुकून जाते. रांगोळी पूर्णपणे सुकल्यानंतर आता आपण ब्लॅक कलरच्या ॲक्रेलिक पेनने ब्रशच्या मदतीने त्याची बॉर्डर काढून घेऊ. पहा, बॉर्डर काढल्यामुळे रांगोळी उठावदार दिसत आहे. तुम्ही सुद्धा ही रांगोळी नक्की काढून पहा. खूप सोपी आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.